नमस्कार मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने जे काही निर्णय घेतला होता 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि जे काही बँकेचे कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान. आता या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आणि घोषणा सुद्धा केली जाणार आहे. कर्जमाफीची जी काही तारीख असेल ती सुद्धा जाहीर केली जाणार आहे. आता ही तारीख कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे आणि यामध्ये जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा पद्धतीने मिळणार, म्हणजेच काय, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. आता ही जी काही माहिती असेल ही सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ही माहिती समजून घेणं महत्वाचं असणार आहे. आता ही तारीख सुद्धा जाहीर केली जाणार आहे आणि त्यानंतर परत शेतकऱ्यांना कर्ज जे काही असेल बँकेचं कर्ज हे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता प्रथमतः समजून घ्या, ज्या पद्धतीने राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली किंवा जे काही हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे 2 लाखाची कर्जमाफी दिली जाईल असं एक महत्वाचं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केलं होतं. आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान हे देखील सांगण्यात आलं होतं. परंतु ज्या पद्धतीने सहकार विभागाच्या माध्यमातून आणि जे काही परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेची माहिती म्हणजे शेतकऱ्यांची माहिती, फार्मर आयडीची माहिती, कोण्या साली कर्ज घेतलं होतं, किती थकीत आहे, किती पुनर्गठन केलेले आहे आणि जे काही बँकेचं कर्ज असेल ते किती शेतकऱ्यांनी रेग्युलर भरलेले आहे ती जी काही माहिती असेल ही सहकार विभागाच्या माध्यमातून जमा करण्याचं काम म्हणजे त्या समितीच्या माध्यमातून जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि त्याचे अहवाल सुद्धा सादर झाले होते. महत्वाच्या काही बैठकी घेण्यात आल्या आणि त्या बैठकीमध्ये सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी जी काही माहिती असेल ती त्या पोर्टलवरती अपलोड केल्याचं सांगण्यात आलेलं. आता जी काही कर्जमाफी असेल त्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय असेल ते अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी योजना यावर्षी चालू करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जी काही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्त शासनाच्या माध्यमातून जी.आर. काढला जाऊ शकतो आणि घोषणा देखील केली जाऊ शकतो. मग त्यानंतर जी काही शेतकऱ्यांची प्रक्रिया असेल कर्जमाफीची ती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली जाईल किंवा फार्मर आयडीच्या बेसवरती शेतकऱ्यांना कर्ज माफीचा जो काही पैसा असेल ते बँकेला ट्रान्सफर केला जाईल किंवा परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले या कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही केवायसी झाल्या होत्या त्या परत एकदा केवायसी केल्या जाऊ शकतात. परंतु मोठी एक अट आहे, एक मोठी समस्या सुद्धा शेतकऱ्यांना आहे. कारण तर अनेक शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते उघडण्यात आलेले, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती व्यक्तिगत पैसे गेलेले होते म्हणजे फोन पेचे पैसे असतील किंवा एखाद्या कस्टमरने आपल्याला पैसे पाठवलेले असतील किंवा तुमच्या सोयाबीनचे पैसे असतील किंवा कापसाचे पैसे असतील किंवा जे काही आपण हरभरा विकलेला आहे, तूर विकलेला आहे नाफेडला त्याचे पैसे असतील, असे अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्या खात्यावरती जाऊन पडलेले. आता हे पैसे राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वापस मिळतील जर आपले बँकेचे पैसे म्हणजे बँकेचे पैसे असतील ते तुमच्या सोयाबीनचे असतील किंवा हरभऱ्याचे असतील किंवा एखाद्या गव्हर्नमेंट सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील, पीएम किसान किंवा नमो शेतकरी किंवा लाडकी बहीण असे जे काही पैसे असतील ते पैसे तुम्हाला वापस घेता येणार. परंतु तुमच्या फोनपेच्या द्वारे जर व्यक्तिगत पैसे जमा झाले असतील तर हे पैसे मिळणार नाही. म्हणजे काय होईल तर अनेक शेतकऱ्यांनी अशा काही गोष्टी झाल्यामुळे परत बँकेचं कर्ज त्या ठिकाणी रिन्यू केलं किंवा व्याज भरलं. असे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळेल की नाही मिळेल हा एक मोठा संभ्रमच आहे. कारण तर आपण बँकेचं व्याज जरी भरलं तर ते बँकेचं व्याज भरल्यानंतर तो शेतकरी रेग्युलर मध्ये जातो. म्हणून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे मिळू शकते किंवा जास्तीत जास्त जर सरकारने काही निर्णय घेतला तर त्याला कर्जमाफी सुद्धा मिळू शकते. परंतु कर्जमाफी जरी मिळाली तर ते त्याच्या बँकेच्या खात्यावरती जेव्हा काही पैसे असतील 25-30 हजार रुपये ते मात्र त्या कर्जाच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकतात किंवा काटून घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धतीने आता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे आणि त्या जयंतीच्या निमित्त
एक मोठी घोषणा केली जाऊ शकते अशी काही चर्चा आहे. आता बघावे लागेल की जी आर निघतो का आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी एकंदरीत कधी केली जाऊ शकते. परंतु एक 80 ते 90% शाश्वत आहे की अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी एक जी आर काढला जाऊ शकतो. अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असा अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.